त्याच्यावरच बोलतो पहिले. ओके सर. हां सर. सचिन वाझे ज्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि आम्ही पुराव्यासहित काल हे दाखवलं की जो काही गुन्हा घडलाय त्यामध्ये त्यांचं पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट प्रायमा फेसी दिसतंय, त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. अशा सचिन वाझेंना CIUच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर ठेवून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरनं दूर केलं पाहिजे ही आमची मागणी होती. 201 IPC पुरावे लपवणे याच्या अंतर्गत त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी होती. काल दिवसभर आम्ही ही मागणी लावून धरली, पण राज्य सरकारमध्ये सचिन वाझे यांना आशीर्वाद देणारे काही वरिष्ठ लोक असल्यामुळे काल त्यांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला नाही. मंत्री संजय राठोड ज्यांचा राजीनामा झाला त्यांच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो, पण सचिन वाझेंच्या संदर्भात एवढं प्रोटेक्शन का मिळतं, काय एवढं सचिन वाझेंकडे आहे की ज्यामुळे सरकार त्यांना घाबरतं, असा आमचा प्रश्न होता. आज शेवटी दबावाखाली एकूणच जी राज्यामध्ये सरकारच्या विरोधात भावना तयार झाली त्यामुळे सरकारने सचिन वाझेंना त्यांच्या पदावरनं दूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे मी असं म्हणेन जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. तथापि हा निर्णय घेतला असला तरीही जोपर्यंत या संपूर्ण पुराव्याच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि मनसुख हिरण यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आमचा लढा सुरूच राहील. आज सचिन वाझे API इनको उनके पद से दूर करने का निर्णय ये राज्य सरकार ने घोषित किया है. हम कल से मांग कर रहे थे कि जिस प्रकार से सारे प्रकरण में उनकी संलिप्तता ये दिखाई पड़ी है और जिस प्रकार के सबूत उनके खिलाफ प्राप्त हुए हैं, इसके चलते उनके ऊपर कार्रवाई की जानी चाहिए. किंतु राज्य सरकार का आशीर्वाद उनको प्राप्त था और इसलिए हम पूछ रहे थे कि ऐसी कौन सी बातें उनके पास है कि जिनके चलते राज्य सरकार सचिन वाझे जैसे API पर कार्रवाई करने के लिए डरती है. वैसे तो ऐसे मुद्दों में पहले सस्पेंशन होता है, हमने हमेशा देखा है, लेकिन यहाँ पर कल के दबाव के बाद आज उनको उनके पद से हटाया गया है. हम इतना ही कहना चाहेंगे जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. राज्य सरकार उनको प्रोटेक्ट कर रही है और जब तक मनसुख हिरण इनको न्याय नहीं मिलता तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा. आज सन्माननीय अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक निवेदन केलं आणि सत्तारूढ पक्षांनी स्ट्रॅटेजी तयार करून विसंगत असत्य त्यांनी बोलायचं आणि त्यानंतर विरोधी पक्षाला बोलू द्यायचं नाही, अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीतनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं धादांत असत्य खोटं निवेदन हे अशोक चव्हाण साहेबांनी केलंय. आणि म्हणूनच मी सभागृहात त्यांच्या विरुद्ध हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली आहे. आजच मी त्यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल करतोय. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट यात अशी आहे की सन्माननीय अशोक चव्हाण यांना हीच कल्पना नाही की महाराष्ट्रामध्ये SCBCचा मराठा आरक्षण द्यायचा जो कायदा केला तो आपला कायदा 102व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे. आपण जे आत्ता केलंय ते त्या जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलाय, त्यामुळे त्याला 102वी घटना दुरुस्ती लागू होत नाही, कारण 102व्या घटना दुरुस्तीला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही. असं असताना देखील राज्य सरकारच जाणीवपूर्वक 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित करून SCBCचा आमच्या सरकारच्या काळात झालेला कायदा हा अडचणीत आणते आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं
सन्माननीय अटॉर्नी जनरलच्या संदर्भात जे विधान त्यांनी केलं तेही पूर्णपणे असत्य आहे। या ठिकाणी मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा ऑर्डरच आणलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरच्या पहिल्या पॅराग्राफमध्ये मुकुल रोहतगी यांनी, जे आदरणीय आपल्या सरकारचे वकील आहेत, अतिशय मोठे वकील आहेत, यांनी 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात मुद्द्याचा उल्लेख केलाय आणि त्यांनी ही मागणी केली आहे की या संदर्भात इतर राज्यांना नोटीस काढण्यात यावी। दुसऱ्या पॅराग्राफमध्ये के वेणुगोपाल साहेब, जे अटॉर्नी जनरल आहेत, त्यांनी काय म्हटलं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात आलेलं आहे। त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं की अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन 102चं हे सगळ्यांना एफेक्ट करेल। त्यामुळे असं इंटरप्रिटेशन जर करायचं असेल कोर्टाला तर जे मुकुल रोहतगींनी सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्व राज्यांना तुम्ही नोटिसेस काढा। म्हणजे राज्य सरकारचे वकील माननीय श्री मुकुल रोहतगी यांनी जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्याला माननीय अटॉर्नी जनरल साहेबांनी देखील पाठिंबा दिला। आपण बघा, अतिशय स्पष्टपणे लिहिलं आहे, विच दिस कोर्ट मे टेक इन प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन बेंच अँड ही ऑल्सो एंडोर्स द सबमिशन ऑफ द रिस्पॉन्डंट्स फॉर इश्युइंग नोटीस टू द स्टेट्स। म्हणजे इतकं स्पष्टपणे हे सांगितलं असताना अटॉर्नी जनरल जे असतात हे कुठल्या पक्षाचे नसतात, सरकारचे नसतात। अटॉर्नी जनरल यांना जजच्या बरोबरीचा दर्जा आहे आणि त्यांना कोर्टाचं सल्लागार मानलं जातं। अशा अटॉर्नी जनरलच्या विरोधात चुकीचं, विसंगत या ठिकाणी बोलल्याबद्दल आणि ही चुकीची माहिती सभागृहाला दिल्याबद्दल सन्माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्या विरोधात मी या ठिकाणी हक्कभंग दाखल करणार आहे। आणि एवढंच नाही तर माझा स्पष्ट आरोप आहे की आमच्या सरकारच्या काळात आरक्षण मिळाल्यामुळे तो कायदा कसा निरस्त होईल हे या सरकारचा डाव आहे आणि त्याकरता आधीपासूनच हे कशा प्रकारे केंद्र चुकतंय, कशा प्रकारे केंद्र चुकतंय असं बोलायचं आणि आपल्याकडनं विसंगत गोष्टी मांडून हा कायदा निरस्त करायचा, अशा प्रकारचा थेट प्रयत्न या सरकारच्या बाजूने होतोय। मी सर्व मराठा संघटनांना या ठिकाणी आव्हान करणार आहे की त्यांनी जागं झालं पाहिजे आणि सरकारचा डाव समजून घेतला पाहिजे, अशा प्रकारचं माझं आव्हान आहे। आज मैंने सन्माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल केलाय। काल त्या ठिकाणी काय नाव त्याचं, माफ करा मला लक्षात नव्हतं। आज मी सन्माननीय गृहमंत्र्यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल केला आहे। काल सभागृहामध्ये बोलताना गृहमंत्र्यांनी अन्वय नाईक प्रकरणामध्ये हे प्रकरण मागचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबलं, अशा प्रकारचं धादांत, असत्य, खोटं, दिशाभूल करणारं विधान केलं। या संदर्भात आज मी माझ्या हक्कभंगाच्या जी नोटीस दिली त्या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच वाचून दाखवलाय, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलेलं आहे की या सरकारच्या काळामध्ये जो काही FIR 306च्या अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा दाखल झाला तो प्रायमा फेसी चुकीचा आहे, तो कुठल्याही निकषात बसत नाही। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना या ठिकाणी तो निर्णय मी सभागृहात सांगितला तरीही सन्माननीय गृहमंत्र्यांनी पुन्हा तेच विधान केलं आणि म्हणून गृहमंत्र्यांचं विधान सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारं, या सभागृहामध्ये माझे जे अधिकार आहे त्या अधिकाराला बाधा आणणारं आणि माझ्यावर प्रेशर टाकून मी या सभागृहात बोलू नये अशा प्रकारचा प्रयत्न करणारा आहे। आणि म्हणून कौल शेखदरमध्ये अशा प्रकारच्या वागणुकीवर त्या ठिकाणी हक्कभंग होतो हे स्पष्टपणे सांगितलेलं असल्यामुळे त्याच्या आधारावर आज गृहमंत्र्यांच्या विरुद्ध मी हक्कभंग दाखल केला आहे।
आज मराठा आरक्षण के संदर्भ में सम्माननीय मंत्री अशोक चव्हाण जी ने पूरे तरीके से झूठी बातें सभागृह में रखी। जो चीजें अटॉर्नी जनरल साहब ने नहीं कही वो चीजें भी उनके मुंह में डालने का प्रयास किया और इसलिए मैंने उनके खिलाफ विशेष अधिकार हनन का प्रस्ताव रखने की सूचना दी है और उस प्रकार से मैंने परमिशन भी मांगी है। आज जो उन्होंने कहा है, हमारे मंत्री जी को ये पता ही नहीं कि जो कानून हमने तैयार किया वो 102वें अमेंडमेंट के पहले तैयार किया है और उस तैयार कानून में केवल हमने अमेंडमेंट किए और इसलिए कानून रेट्रोस्पेक्टिवली 102 से बाधित नहीं होता। हमारे मंत्री जी को ये भी पता नहीं है कि यही मुद्दा हाईकोर्ट में आया था और हाईकोर्ट ने 2 पेज उसके ऊपर लिखे हैं और 102 से ये कानून बाधित नहीं होता, ऐसा हाईकोर्ट ने बहुत स्पष्ट शब्दों में कहा है। बावजूद उसके ये जिस प्रकार की बातें कही गई और उसके बाद सत्ता पक्ष ने विरोधी पक्ष को बोलने नहीं दिया, इससे सीधा सीधा यह ध्यान में आता है कि सत्ता पक्ष को हमारे जमाने में जो रिजर्वेशन मराठा समाज को हमने दिया था उस कानून को निरस्त करना है और उसका ठीकरा केंद्र सरकार के सिर पर फोड़ना है और इसीलिए इस प्रकार की गलत बातें बताई जा रही है। मैंने विशेष अधिकार हनन का प्रस्ताव सामने रखा है। और गृह मंत्री थोड़ा दम घेऊ द्या। आज गृह मंत्री अनिल देशमुख जी के खिलाफ मैंने विशेष अधिकार हनन का प्रस्ताव रखा है। कल उन्होंने सभागृह में अन्वय नाइक इनकी आत्महत्या का प्रकरण पूर्व मुख्यमंत्री ने दबाया, इस प्रकार की झूठी, विसंगत और सुप्रीम कोर्ट का अवमान करने वाली बात कही थी। आज मैंने सुप्रीम कोर्ट के ऑर्डर का पैराग्राफ पढ़ के दिखाया जिसमें सुप्रीम कोर्ट ने स्पष्ट रूप से कहा है कि इस कोर्ट ने बार बार जो टेस्ट रखी है अबेटमेंट ऑफ सुसाइड के लिए, आत्महत्या को प्रवृत्त करने के लिए, उस टेस्ट में ये केस पास नहीं होती और इसलिए प्राइमा फेसी 306 के तहत ये केस नहीं बनती। इतना स्पष्ट निर्णय ये सुप्रीम कोर्ट ने दिया हुआ है। बावजूद इसके उन्होंने ये बात कही और मैंने उनके ध्यान में लाकर दिया था कि सुप्रीम कोर्ट का निर्णय है, उसके बावजूद उन्होंने ये बात कहना ये सुप्रीम कोर्ट का भी अवमान है और ये मेरे भी विशेष अधिकार का हनन है। मेरे ऊपर दबाव लाने की कोशिश उन्होंने की है। प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑफ पार्लियामेंट्री प्रोसेस, ये जो कौल शेखदर की किताब है जिसको हम हमारे असेंबली की गीता मानते हैं, उसमें स्पष्ट रूप से ये कहा गया है इस प्रकार से सुप्रीम कोर्ट की बात को गलत ढंग से बताना या किसी भी बात को झूठे ढंग से बताना ये विशेष अधिकार का हनन होता है और इसलिए उनके खिलाफ विशेष अधिकार हनन का प्रस्ताव मैंने दाखल किया है। महाविकास आघाडीत वाजेंवरून एकमत नव्हतं असं देखील कळतंय। आज शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर हा निर्णय झालाय। शिवसेना सोडलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कुठेतरी विरोध होता। याचं कारण आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, वाझे हे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता, ते शिवसेनेचे प्रवक्ते होते। त्यांना ज्यावेळेस सस्पेंड करण्यात आलं, सस्पेंड केल्यानंतर अनेक वर्षापर्यंत ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, ते शिवसेनेचे नेते होते आणि त्यांना हे सरकार आल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय डावलून जाणीवपूर्वक घेण्यात आलं की त्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या कामात करता येईल। आता कुठल्या कुठल्या कामात करता येईल हे आताच्या घटनेवरून लक्षात आलं। सर मोहन एक गाड़ी को लेकर तो समाज में आगे एक गाड़ी दाखल की मरीन ड्राइव पुलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला, जे ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल अॅट्रॉसिटी असं आहे की जो काही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भात माननीय न्यायालय उचित निर्णय करेल। परंतु माझा सवाल असा आहे की वाझेचा प्रश्न निर्माण झाल्यावरच गुन्हा का दाखल होतो? तोपर्यंत सरकार गुन्हा दाखल करत नाही। याचा अर्थ सरळ आहे की वाझेचा विषय आम्ही मांडू नये म्हणून हा गुन्हा त्यांनी दाखल केला, पण या गुन्ह्याचा आणि आमच्या मांडण्याचा संबंध नाही आहे। तो प्रश्न पूर्णपणे वेगळा आहे। ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जे केलेलं काम आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल होत नाही। अशा प्रकारचे अनेक निर्णय आहेत
त्या संदर्भात कोर्ट निर्णय करेल। एक गाड़ी जो मिली है उसको मनसुख हिरेन की ये बात सामने, लेकिन जो दूसरी इनोवा गाड़ी वो उसका पता अब तक नहीं लग पाया, क्या आपको इस बारे में कोई जानकारी मिली है? देखिए, मेरी जानकारी के अनुसार ATS को वो गाड़ी कहाँ है इसकी जानकारी मिली है और मुझे ऐसा लगता है कि उसके ऊपर वो कार्रवाई करेंगे। हाँ, ये हो सकता है कि शायद उनकी जानकारी से पहले अगर गाड़ी वहाँ से गायब होती है तो अलग बात है, पर इसके ऊपर आधिकारिक रूप से मैं कुछ बोल नहीं सकता क्योंकि मैं किसी भी जांच एजेंसी का व्यक्ति नहीं हूँ। मैं तो जो इन्फॉर्मेशन मिलती है उसके आधार पर आपके सामने उसको रखने की कोशिश करता हूँ, पर मेरी इन्फॉर्मेशन के अनुसार कल शाम तक ये गाड़ी मुंबई में ही थी। अभी तक मोबाइल फोन नहीं मिले हैं। कहा जा रहा है कि सिम कार्ड जो है उनके लोकेशन एक दूसरे से 20 मीटर की दूरी पे थे, लेकिन मोबाइल फोन रिकवर नहीं हुए हैं। देखिए, अगर ये जिस प्रकार से हत्या नजर आती है और जिस प्लानिंग के साथ हत्या की गई है, जिनको इन्वेस्टिगेशन समझता है, ऐसे ही लोग इतने प्लानिंग के साथ हत्या कर सकते हैं और इसलिए ऐसे लोगों ने जानबूझकर, क्योंकि वो जानते थे कि टावर लोकेशन निकाला जाएगा और इसलिए जानबूझकर ये भी हो सकता है कि अलग अलग टावर लोकेशन पे दो अलग अलग मोबाइल दिखाए हो, लेकिन ये मोबाइल या सिम कार्ड नहीं मिलेंगे, ये मुझे पक्का पता है क्योंकि उन लोगों ने उसको पूरे तरीके से डिस्ट्रॉय किया होगा। तबादला किया गया या तबादला करने की घोषणा की गई है, ऐसे में क्या फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन हो सकता है? देखिए, फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन इस सरकार को करना ही नहीं है क्योंकि ये सरकार को पता है फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन हुआ तो सरकार के बड़े बड़े लोगों के नाम भी उसमें आ सकते हैं और इसलिए सरकार फ्री एंड फेयर इन्वेस्टिगेशन चाहती नहीं। संजय राठौड़ को लेकर जिस तरीके से सरकार ने उनका इस्तीफा लिया, लेकिन एक API के लिए 10 दिन के सेशन में भी 1.5 दिन तक सरकार ने इसकी घोषणा नहीं की, इसको लेकर कैसे? देखिए, संजय राठौड़ के प्रकरण में उनका इस्तीफा लिया क्योंकि संजय राठौड़ ये इस सरकार को हिला नहीं सकते थे। इस सरकार के लोगों के राज उनके पास नहीं थे, इस सरकार के बारे में ऐसी कोई जानकारी उनके पास नहीं थी जिसके कारण ये सरकार हिल जाती। लेकिन प्रतीत होता है कि सचिन वाजे के पास इस प्रकार की शायद कुछ जानकारियां हैं जिसके चलते उनके ऊपर कार्रवाई करने से सरकार डरती है और इसलिए केवल सभागृह को शांत करने के लिए और अपनी इज्जत बचाने के लिए सरकार ने घोषणा की है की उनको हमने अलग किया। आपण बघतोय की या सगळ्या सविस्तर याबद्दलची माहिती आता देवेंद्र फडणवीसांनी